जे मी काम केलं होतं त्या कामातल्या कॅरेक्टर्समुळे मला लोक ओळखायचे. इथे बिग बॉस मध्ये आल्यावर लोक मला माझ्या नावाने ओळखायला लागले जे नव्हते ओळखत. तन्वी जिला मी फ्लॉप मध्ये ठेवलेलं ती मला तेवढी फ्लॉप वाटली नाही. असं एक व्हॅक्युम क्रिएट झाल्यासारखं वाटायचं मध्ये मध्ये कधी कधी. आम्हाला कम्युनिकेट करण्यासाठी शब्दांची फार गरज पडत नाही. बाहेरून आपण किती त्याला काही बोललो की असं खेळायला पाहिजे तसं खेळायला पाहिजे, पण जोपर्यंत आपण स्वतः पाण्यात उतरत नाही, जोपर्यंत तिथे जाऊन बघत नाही, तोपर्यंत लोकांना कळणार नाही की तो किती युनिक कॉन्सेप्ट आहे आणि किती युनिक गेम आहे. काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मला वाईल्ड कार्ड यावं लागलं. आय गेस मी एंटर करण्याचा थोडेच दिवस अगोदर आलेला. मला पहिला फोन म्हणून कदाचित वाईल्ड कार्ड आणि काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मला वाईल्ड कार्ड यावं लागलं. ऍक्च्युली हा चांगला प्रश्न आहे, कारण इतके वर्ष झाले मी इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, मराठी मालिका केल्या, चित्रपट केले आणि लोकांनी मला वेगवेगळे पात्र साकारताना बघितले. त्यांना माझे कॅरेक्टर नेम्स माहिती होते, काही लोकांना माझं नावही माहिती होतं. पण बिग बॉस मध्ये आल्यावर मी संकेत पाठक आहे आणि संकेत पाठकने हे सगळं केलं आहे. ही एक खूप चांगली गोष्ट झाली जी लोकांना कळली की हा आर्टिस्ट आहे, संकेत पाठक आहे आणि याने हे सगळं काम केलेलं आहे. आधी जे मी काम केलं होतं त्या कामातल्या कॅरेक्टर्समुळे मला लोक ओळखायचे, पण इथे बिग बॉस मध्ये आल्यावर लोक मला माझ्या नावाने ओळखायला लागले जे नव्हते ओळखत. बरेचसे लोक नावाने ओळखत होते, पण एक जे म्हणतो की अरे ह्या ऍक्टरचं नाव काय, असं जिथे होत असेल तिथे आता नाही होत. तसं सगळ्यांना माहिती आहे की मी संकेत पाठक आहे, माझी खरी पर्सनॅलिटी काय आहे, मी लोकांशी कसा बोलतो, कसा वागतो, कसा खेळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बिग बॉस मध्ये आल्यावर शक्य झाल्या. हो, तसं झालं. जसं आम्हाला बाहेरून विचारलेलं की रितेश भाऊंनी स्टेजवर विचारलेलं, त्यांनी एक चार्ट बनवलेला आणि त्या चार्टमध्ये कोण हिट, कोण फ्लॉप, कोण तुमचं टार्गेट आहे आणि कोणाला तुम्ही इग्नोर कराल, असे सगळे त्याच्यामध्ये कॉलम्स होते. आणि त्याच्यामध्ये मी काही लोकांना हिटमध्ये ठेवलेलं, काही लोकांना फ्लॉपमध्ये ठेवलेलं आणि काही लोकांना राखी माझ्या टार्गेटवर होती. तर अशा गोष्टी घरात जाण्याच्या आधी बघून किंवा अंदाज घेऊन मांडल्या होत्या, पण मग घरात गेल्यानंतर त्याच्यातल्या काही गोष्टी बदलल्या की ज्यांना मी हिटमध्ये ठेवलेलं, जसं राकेश हिटमध्ये होतं तसं तेवढा इम्पॅक्टफुल मला तो वाटला नाही. आणि प्लस तन्वी जिला मी फ्लॉपमध्ये ठेवलेलं ती मला तेवढी फ्लॉप वाटली नाही. आणि नक्कीच त्याच्यानंतर तिचा गेम खूप बदलला आणि ही गोष्ट मी तिलाही सांगितली, राकेशलाही सांगितली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुश्रीला सुद्धा मी हिटमध्ये ठेवलेलं, पण ती हिटमध्येच राहिली. तिच्या त्या गोष्टी जसाच्या तशाच मला दिसल्या. थोडाफार फरक होता पण स्टील एक्सेप्टेबल. तर एवढा फरक जाणवला, बाकी फार फरक याचाच नाही. असं एक व्हॅक्युम क्रिएट झाल्यासारखं वाटायचं मध्ये मध्ये कधी कधी. आणि खरंच आम्ही जेव्हापासून भेटलो तेव्हापासून मी आणि माझी जी बायको आहे आता, आम्ही कधीच लांब इतकं राहिलो नव्हतो किंवा लांब राहिल्यावर काय फिलिंग असते ही आयुष्यातच पहिल्यांदा मी तिथे अनुभवली आणि तिने पण घरी राहून. त्यामुळे खूप अशी एक ऑथेंटिक, कदाचित आमचा बॉन्ड त्याच्यामुळे अजून जास्त घट्ट झाला. आणि ज्या प्रकारे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला ती गोष्ट रिअलाइज झाली की आम्हाला कम्युनिकेट करण्यासाठी शब्दांची फार गरज पडत नाही. ते आम्हाला तिथे रिअलाइज झालं, कारण आम्ही डोळ्यांमध्ये आणि मोजक्या शब्दांमध्ये तिथे कम्युनिकेट केलं आणि आम्हाला बरोबर कळलं आम्हाला जे म्हणायचं होतं ते. त्यामुळे आमचा बॉन्ड अजून घट्ट झाला. डेफिनेटली बिग बॉस एक इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे आणि तो खरंच खूप स्ट्रॉंग आणि टफ गेम आहे. आणि बाहेरून आपण किती त्याला काही बोललो की असं खेळायला पाहिजे तसं खेळायला पाहिजे, पण जोपर्यंत आपण स्वतः पाण्यात उतरत नाही, जोपर्यंत तिथे जाऊन बघत नाही, तोपर्यंत लोकांना कळणार नाही की तो किती युनिक कॉन्सेप्ट आहे आणि किती युनिक गेम आहे. आणि आय गेस या सगळ्याच्या वर, प्लेयर्सपेक्षा वर, सगळ्याच्या वर बिग बॉस आहे. जो फॉर्मॅट आहे, म्हणजे जो गेम आहे, तो सगळ्याच्या वर आहे. आणि ती गोष्ट मला तिथे गेल्यावर जाणवली. एक नवीन दृष्टिकोन मिळाला लाईफकडे बघण्याचा, गेम खेळण्याचा किंवा कुठलाही टास्क कम्प्लीट करण्याचा. त्यामुळे शिकायला तशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या ज्या खऱ्या आयुष्यात किंवा बिग बॉस सोडून बाहेरच्या आयुष्यात सुद्धा मी वापरू शकतो. नवीन हेअरस्टाईल म्हणजे मला मुळातच लांब केस आवडतात स्वतःला, त्यामुळे मी वाढवत असतो. जेव्हा मला स्कोप मिळेल तेव्हा मी वाढवत असतो. माझी शेवटची मालिका जी होती लग्नाची बेडी, तिच्यामध्ये मी एक
कॉपचा रोल केलेला, सुपरिटेंडंट ऑफ पोलीसचा. त्याच्यामुळे मला शॉर्ट हेअर ठेवणं रोलसाठी गरजेचं होतं. पण मग ती संपल्यानंतर मग मी केस कापले नाही, मग मी वाढू दिले. मला मोठे केस पर्सनली आवडतात म्हणून मी ते केस वाढवले. पण हा लुक मला माझा स्वतःलाही आवडतो आणि बऱ्याचशा डिरेक्टर्सना वगैरे पण आवडतो, जे युजली ज्यांच्यावर मी फिल्म्समध्ये वगैरे काम करतो. तर असं होऊच शकतं की हा जर लुक मी आता कॅरी केलेला आहे तर एक नवीन छान चकचकीत हिरो लुकमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी दिसेल कदाचित, आणि माझी तशी इच्छा आहे. त्यामुळे लवकरच मी एक फिल्म करावी अशी माझी इच्छा आहे मनापासून, एक छान रोमॅन्टिक फिल्म. लेट्स सी, लवकरच होईल. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.